कोनिचिवा मिनासान, इशोनी गांबारू ह्या आपल्या ऑनलाईन जॅपनीज क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आपण कायवा सिरीज बघतोय, मिन्नानो निहोंगोची जे लेसन्स आहेत त्याची कायवा सिरीज बघतोय। आणि ही कायवा सिरीज आपण का बघतोय तर कायवा म्हणजेच काय तर कन्व्हर्सेशन, संभाषण जे असतं ते दोन व्यक्तींमधलं संभाषण ह्या प्रत्येक लेसनमध्ये आपल्याला एक संभाषण दिलेलं आहे। आणि त्याच्यामधून आपल्याला त्या लेसनमध्ये जे दिलेलं ग्रामर पॅटर्न आहे, त्याच्यामध्ये दिलेली जी व्होकॅब्युलरी आहे, शब्द आहेत, शब्दार्थ आहेत किंवा जे व्याकरण आहे, ग्रामर आहे ते समजतं। त्याशिवाय आपण ज्यावेळेला लिस्निंगचा पेपर बघतो, आता जवळ 1 महिन्यावर परीक्षा आलेली आहे आणि लिस्निंग ज्यावेळी आपण जॅपनीज ऐकतो त्यावेळी वेगवेगळ्या संदर्भ घेऊन हे संभाषण केलेले असतात, हे कन्व्हर्सेशन्स असतात, वेगवेगळ्या टॉपिकवरचे असतात आणि त्यामध्ये हे ग्रामर पॅटर्न्स वापरले गेलेले असतात आणि त्यामुळे ते आपल्याला सहजरित्या समजले जावेत त्यावरती अतिशय सोपे प्रश्न असतात N5 लेवलला। तर त्यामुळे ती गोष्ट समजण्यासाठी आपल्याला कन्व्हर्सेशन जे आहेत, कायवा आहेत ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। ज्यावेळी तुम्ही त्याचा अभ्यास करता किंवा पुन्हा ते वाचता तेव्हा तुम्हाला प्रॅक्टिकल यूज एखाद्या गोष्टीचा, ग्रामर पॅटर्नचा वगैरे खूप छानरित्या समजून येतो। आणि म्हणूनच आपण ही कायवाची सिरीज करतोय की ज्याच्यातून तुम्हाला प्रत्यक्षितपणे ग्रामर पॅटर्न्स कुठे वापरले जातात, म्हणजे नुसत्या एखाद्या उदाहरण दिलेल्या ह्याच्यापेक्षा उदाहरण दिल्या गेलेल्या एखाद्या वाक्यापेक्षा प्रत्यक्ष कोणत्या सिच्युएशनमध्ये हे वापरलं जातं तर ते आपल्याला खूप छान समजतं। ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया। आज आपण बघतोय मिन्नानो निहोंगोचं लेसन 6 आणि त्यामधलं कायवा, आणि बघूया काय गमती जमती आहेत त्याच्यात। हाजिमे माशो। तर आता आजच्या कायवाचं टॉपिक काय आहे तर इशोनी इकिमासेन का। इशोनी इकिमासेन का। आता तुम्ही हा शब्द बऱ्याच वेळा ऐकला असेल। इशोनी म्हणजे काय, टुगेदर, एकत्रित जाऊयात का, इकिमासेन का असा याचा अर्थ आहे। आता इथे कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये वापरले, इथे आपण इकिमासेन का हा आपण ग्रामर पॅटर्न पाहिलाय, त्यामुळे आता बघूया इथे कशा कॉन्टेक्स्टमध्ये वापरलाय, काय त्याचा अर्थ होतोय। ठीक आहे, बघूया। दोन व्यक्ती दिसत आहेत, त्यामधली पहिली व्यक्ती म्हणते मिरासान। समोरची व्यक्ती बोलते नांदेस का, काय म्हणते नांदेस का। आता आपण ही गोष्ट शिकलोय, नान कधी वापरायचं आणि नाणी कधी वापरायचं। देसच्या आधी नेहमी नान असाच त्याचा उच्चार होतो, त्याच्यामुळे नांदेस का। ठीक आहे, म्हणजेच काय तर समोरून त्यांनी विचारले की मिरासान, त्याच्यावरती मिस्टर मिलर काय म्हणतात, येस, म्हणजे काय आहे असं थोडक्यात। पुढे काय म्हणतात, आता ह्या ज्या व्यक्ती आहेत, या सातोसान आहेत, त्या काय म्हणतात, आशिता तोमोदाची तो ओ हनामी ओ शिमास। म्हणजे काय की उद्या मी आय एम गोइंग टू व्ह्यू ओहानामी फेस्टिवल विथ माय फ्रेंड्स टुमारो। मी माझ्या फ्रेंड्स आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, त्यांच्यासोबत ओहानामी फेस्टिवल जे आहे ते बघायला जाणार आहे। तर हे सांगते ती त्यांना की मी अशा फेस्टिवलसाठी जातीये। आता पुढे तिला काय म्हणायचं आहे ते कळेल आपल्याला। ठीक आहे, ओहानामी फेस्टिवल हे प्रचंड फेमस असं फेस्टिवल आहे, तुम्ही आधीच्या पण आपल्या व्हिडिओमध्ये त्याची माहिती दिली आहे। पुढे बघूया काय म्हणते ती। आता हे ओहानामी फेस्टिवल आहे, असं असतं
की जिथे साकुरा ब्लूम होतात आणि ते साकुराच्या झाडाखाली बसून सगळेजण आपल्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत अशा पद्धतीने खाण्यापिण्याचा आस्वाद घेतात. तर ह्याबद्दल ती सांगते. ओहानामी फेस्टिवल विथ फ्रेंड्स मी जाणार आहे उद्या. तर पुढे काय म्हणतात बघा. मीरा सान मो इशोनी इकिमासेन का. मीरा सान मो इशोनी इकिमासेन का. वुड यू लाईक टू जॉईन अस मिस्टर मिलर. म्हणजे तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर याल का. तुम्हाला आवडेल का आमच्यासोबत यायला. आता तुम्हाला सुद्धा आमच्यासोबत यायला आवडेल का. तुम्ही सुद्धा आमच्यासोबत याल का. हा सुद्धा जो आहे इथे मीरा सान मो म्हटलंय त्याच्यामुळे हा सुद्धा येणं खूप जास्त गरजेचं आहे शब्दशः आपण पाहिलं तर. आणि तुम्ही सुद्धा आमच्यासोबत एकत्रित याल का. आमच्यासोबत याल का. आम्हाला जॉईन कराल का. असं इशोनी इकिमासेन का आहे की नाही प्रश्न आपला. इशोनी इकिमासेन का म्हणजे हे आपण पाहिलं होतं की एखाद्याची परवानगी घ्यायची किंवा त्याला विचारायचं इन्व्हाइट करायचं अशा वेळेला आपण हा प्रश्न वापरतो. ठीक आहे. पुढे बघूया. पुढे मिस्टर मिलर काय म्हणतात ते बघूया आपण आता. काय म्हणतात ते बघा. ई देसने दोकोई किमास का. म्हणजे काय की साऊंड्स गुड. वेअर आर यू गोईंग. म्हणजे हे छानच आहे पण कुठे जाणार आहात तुम्ही. म्हणजे ओहानामी फेस्टिवल जो आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी कंडक्ट केलेला असतो. वेगवेगळ्या ठिकाणी लोक जातात. तर आता एवढे सगळे फ्रेंड्स मिळून कुठे जाणार आहात असं ते नेमकं कुठल्या ठिकाणी जाणार आहात असं ते विचारतात. त्याच्यावरती सातो सान काय म्हणतात ते बघूया. सातो सान काय म्हणतात की ओसाका जो कोएन देस. ओसाका जो कोएन देस म्हणजेच काय तर ओसाका जो जे आहे ओसाका जो नावाचं जे कोएन आहे. कोएन म्हणजे काय पार्क आहे ना. आता अर्थातच साकुराची फुलं मोठ्या प्रमाणावरती साकुराच्या झाडाखाली बसून ह्या पद्धतीची मेजवानीचा जो आनंद घेतला जातो डाईन केलं जातं ते याचा अर्थ असा असणार की बऱ्याच प्रमाणात इथे साकुराची झाडं असणार आणि अर्थातच हे एखाद्या पार्कमध्ये वगैरे असू शकतं. त्याच्यामुळे इथे ओसाका जो कोएन असं म्हटलंय. तर त्या पार्कमध्ये ती लोक जाणार आहे आणि कुठे तर ओसाका जो कोएन मध्ये. पुढे बघूया काय म्हणतात. नानजी देस का. नानजी देस का म्हणजेच काय तर किती वाजता कोणत्या वेळेत जाणार आहात. टाइम काय असेल. त्याच्यावरती सातो सान म्हणतायत की जूजी देस. काय म्हणताय जूजी देस. 10 वाजता. 10 वाजता. ओसाका जो कोएन एकी दे आईमाशो. ओसाका जो कोएन एकी दे आईमाशो म्हणजे काय तर ॲट 10 o'clock लेट्स मीट ॲट ओसाका जो कोएन स्टेशन. म्हणजे काय तर हे 10 वाजता कुठे भेटूया. तिने डायरेक्ट काय म्हणतात त्याला किती वाजता आणि कुठे भेटायचं हेच डायरेक्ट सांगून टाकले की 10 वाजता जायचंय आणि त्याच्यामुळे 10 वाजता कुठे भेटायचंय तर ओसाका जो कोएन हे जे स्टेशन आहे तिथे आपण भेटूया. ठीक आहे. लेट्स मीट. आईमाशो आठवलं. शो हा ग्रामर पॅटर्न कुठे वापरतात तर एखाद्याला लेट्स आपण हे करूया लेट्स डू दिस ह्यासाठी वापरलं जातं. पुन्हा दे हे पार्टिकल आले. दे हे पार्टिकल आपण प्लेस मेन्शन करतो. एखाद्याला तिथे आपण भेटण्यासाठी सांगतोय म्हणून तिथे दे पार्टिकल वापरले. आता पुन्हा बघूया पुढे काय दिले. पकारिमश्ता म्हणजे काय मिस्टर मिलर जे आहेत त्यांना कळलंय की आता एक्झॅक्टली काय करायचंय उद्या कुठे भेटायचंय आणि काय
बाकीचे डिटेल्स. ठीक आहे, त्याच्यामुळे ते म्हटले की ठीक आहे, आय गॉट इट, वकारिमाशिता. आणि मग सातोसात काय म्हणतात, जा माता आशिता. जा माता आशिता म्हणजे वेल सी यू टुमारो, बाय बाय आपण म्हणतो ना, सी यू टुमारो. तर जा माता आशिता. आता हे उद्या भेटणार आहेत, त्यामुळे त्यांनी तिने माता आशिता असं म्हटलंय. आता नुसतं जर बाय बाय करायचं असतं तर कसं म्हटलं असतं, जा माता, जा माता असं सुद्धा म्हणू शकतो. पण उद्या भेटूयात असं तिला म्हणायचं, त्यामुळे जा माता आशिता. आहे की नाही, सोपं. तर एकदा पुन्हा आपण कन्व्हर्सेशन नुसतं वाचूयात, म्हणजे छान समजेल आपल्याला सलग कन्व्हर्सेशन. ओके. मीरा-सान नान देसु का? आशिता तोमोदाची तो ओहानामीをします。मीरा-सानも一緒に行きませんか? मीरा-सानも一緒に行きませんか? いいですね。どこへ行きますか? どこへ行きますか? 大阪城公園です。大阪城公園です。何時ですか? 何時ですか? 10時です。大阪城公園駅で会いましょう。大阪城公園駅で会いましょう。わかりました。じゃあまた明日. कसं वाटलं? फार छान होतं ना. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने हे एक्सप्रेशन्स एकमेकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. बरंचसं कॅज्युअल म्हणता येईल आपल्याला, पण तरीही पोलाईट लेवलला वापरलं गेलेलं हे कन्व्हर्सेशन आहे. ह्याच्यावरती प्रश्न लिस्टिंगमध्ये नक्की येतात, त्यामुळे कन्व्हर्सेशन्स नक्की गो थ्रू करा, त्याचं वाचन करा. आणि आमच्या ह्या यूट्यूब चॅनलवरून आम्ही तुम्हाला मदत करण्याचे प्रयत्न करतोय. तर कसं वाटतंय, काय काय आवडतंय, काय नाही आवडत ते नक्की आम्हाला सांगा. आणि हो, आमच्या ईशोनी गांभारोच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्यासोबतच जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओज येत आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळत राहील. आणि अशाच पद्धतीने मराठीतून सुंदर अशी जपानी भाषा शिकण्यासाठी आपण पुन्हा पुन्हा भेटत राहूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आरिगातो गोजाइमाशिता. जय माता.